शहरात अल्पवयीन माता आढळल्याची धक्कादायक माहिती नुकतीच एका संस्थेच्या माध्यमातून उघड झाली. या माहितीच्या आधारे राज्य बाल हक्क आयोगाने जिल्हा अधिकाऱ्यांसह 7 विभाग प्रमुखांना नोटीस बजावल्या आहेत. या प्रकरणी येत्या 23 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी विभाग प्रमुखांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. एका खासगी संस्थेने मागितलेल्या माहितीत महानगरपालिकेकडून दुसरी माहिती दिली गेली. यात शहरात अल्पवयीन माता असल्याचे आढळले. ही माहिती मिळताच संबंधित संस्थेने हीच माहिती जिल्हा अधिकारी, राज बाल हक्क आयोग आदी संस्थांना कळवली. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याची तात्काळ दखल घेत बाल हक्क आयोगाने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी, मनपा, बाल कल्याण समिती, संबंधित सामाजिक संस्था आदींना सुनावणीसाठी बोलावले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून